नर्मदे हार हे सीतावन आहे. सीतावन वरती मंदिर आहे सीतावनचं. आणि इथे आपल्याला लव आणि कुश यांचं जन्मस्थान, त्यांची गुहा आहे. त्या गुफेमध्ये आपण आता जाणार आहोत बघायला. मी तर बॅग घेऊन जाणार आहे कारण की मला सेटिंग करायला उशीर लागतं. हे पुढे लोक चाललेत. 37वा दिवस आहे आजचा आमचा. आणि या वेळेत आम्ही इथे आज आलेलो आहोत. इथे अनेक तपस्वी साधू तुम्हाला हे बघा तपश्चर्या करताना दिसतील. अशी ही गुंफा आहे. लव आणि कुश यांचा जन्म जिथे झाला ती गुहा आज आम्ही तुम्हाला 37व्या दिवशी दाखवणार आहोत. नर्मदे हर. आता ह्या गुहेमध्ये मानवाला एंट्री आहे की नाही मला माहीत नाही. जाऊ शकतो का? जागा नाही जायला म्हणतात. बघूया. पण तुम्हाला थोडंसं आज जाऊन दाखवू शकतो आम्ही. ही गुहा ही आहे लवकुश. मला वाटत नाही पण आख्यायिका आहे. हे बघा जटा बघा त्या महाराजांच्या किती वाढलेल्या आहेत. अनेक तपस्वी साधू इथे दर्शन करतात, तपश्चर्या करतात, कैक वर्ष राहतात. मोठी तपस्थली आहे. ते बघा ते साधू बघा. पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. दांत दिखा रही है मुझे. मैंने तो दांत घसे हैं. मैया नर्मदे हर. काय गरज आहे येईल की अंगावर जाऊ दे ना. नर्मदे हर. मोबाईल आलेला आता आलेला इथं वरती काय इथनं जाता जायचं आपल्याला. नर्मदे हर. बघितलं. हा वरती मंदिर आहे तिथं दर्शन घ्यायचं आणि निघायचं. नर्मदे हर. चला नर्मदे. आता आम्ही आता वर जाणार आहोत. वर हा सीता मातेचं मंदिर. नर्मदे हर. अपने को वो नहीं बता देते आप कितने आते देखना आराम से ना. कहाँ? ओके देखो तो निकल गया. ये झूल भी है केबल पे झूल भी है. पावसाळी इथे धबधबा असेल, पाण्याचा झरा.
कसं जायचं वैभव? नर्मदे हर. माकडांचा सुळसुळाट. लवकुश जन्मस्थळ. हे बघा, हे खरं जन्मस्थळ आहे. ती गुंफा अशीच आहे. एवढ्याशा गुंफामध्ये झालं असेल. हे बघा, हे स्थळ लवकुश, लवण्य कुश, लवकुश. दुई सूत सुंदर सीता जाए, लवकुश वेद पुराण पुराण न गाए. तुम्ही दर्शन करू शकता. पुन्हा दर्शन मिळणार नाही. हे बघा बाबाजी थोडासा दर्शन करून घ्या. पुन्हा मिळणार नाही दर्शन. अनेक भक्त इथे येतात. हे उचले. सर्व परिक्रमावासी इथे दर्शन घेण्या करतात. नर्मदे हर. नर्मदे हर.